बांधकामाची परवानगी न घेता केलेल्या बांधकामाला काय म्हणतात? काय म्हणतात? अतिक्रमण. तुम्ही बांधकाम कशावर करता? प्लॅन काय, ब्ल्यू प्रिंट काय? त्याने आम्हाला सांगितलं नगर विकास विभागाने की असा कुठलाही कागद आमच्याकडे उपलब्ध नाही. इतके निर्लज्ज, खोटारडे, बेशरम आणि न्यायाचं फसवणूक करणारे नालायक जगात शोधून सापडणार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समुद्राचा विषय हा केवळ धुळेकर आणि महाराष्ट्राच्या शिवाजी महाराज प्रेमी जनतेच्या भावनांशी खेळला क्रूर खेळ आहे. आज जर शिवाजी महाराज असते त्याची गर्दन मारून टाकली असती. माझ्या नावाचा असा धरून तो कसा लांब. या सगळ्यांच्या विरुद्ध अनिल उमराव होते हे फौजदारी कारवाई करणार आहे. आणि तुमच्याकडून 1,24,00,000 रुपये जे धुळेकर जनतेचे वाया घालवले हे का वसूल करू नये? आणि तुमच्या विरुद्ध शिवाजी महाराजांच्या नावावर फसवणूक केली, खोट्या ॲफिडेव्हिट केलं, माननीय न्यायालयाची फसवणूक केली, याबद्दल तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई का करू नये अशी नोटीस आज आम्ही त्यांना बघतो आहे. धुळे शहरामध्ये 1962 साली उभा केलेला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. ती जागा अग्रवाल कुटुंबाची आहे आणि महापालिकेने त्या जागेवर पहिल्या जागेत 87 आम्ही बांधतोय, नुसता 87. आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती 32-85 बांधतोय. भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं 332-86 बांधतायत. आणि आता ॲफिडेव्हिट केले हायकोर्टामध्ये की आम्ही 32-87 बांधतोय. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या पुतळ्याबद्दल निश्चित जागा कुठली हे माननीय न्यायालयाने विचारलं, सप्टेंबर सांगायला सांगितलं, ते खुलं सांगता तुम्ही. धुळ्याच्या एसपीने तर कहर केला. त्याला विचारलं शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यामुळे अडथळा होईल का? तर त्याने सांगितलं ते शाहू चित्र मंदिरमध्ये तो पुतळा उभा होतोय, चारी बाजूने त्याला भिंती आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडचणीचा प्रश्न नाही. त्या कोण सारे असे मूर्ख लोकांना IPS केले काय? त्याला शिवाजी महाराज कळत नाही, शाहू महाराज कळत नाही काय? हा सगळा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रात श्रद्धेला जर तडा द्यायचं काम आहे. आणि मी याविरुद्ध आज राज्याचे मुख्य सचिव, केंद्र सरकारचे पर्सनल त्यानंतर गृह सचिव आणि अन्य सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत. हे या तुमच्या अधिकाऱ्यांना खोटे ॲफिडेव्हिट केले, फसवणूक केली, याविरुद्ध आम्हाला तुम्ही भारतीय नागरिक संहितेच्या 218 कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्या. त्याने दिली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल काय आणि त्या ठिकाणावरून मी गाईडलाईन केली.